नांदेड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे हजारो हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान झालंय। आता मी रावणगाव शिवारात आहे, आपण बघतोय लेंडी नदीच्या काठावरचं हे शेत आहे। या शेतामध्ये जे ते शेतकऱ्याने मूग आणि तुरीची लागवड केली होती। हा मूग काढणीला आला होता, मात्र पुराच्या पाण्यामुळे अक्षरशः हा मूग जो आहे तो आता मातीत मिसळल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या मुगाच्या शेंगा सुद्धा काळ्या झाल्या होत्या, मात्र यावर जे आहे ते संपूर्णपणे आता गाळ साचलाय आणि तूर सुद्धा या पुराच्या पाण्यामुळे अशी ओरबडून निघाली आणि अतिशय मरणावस्था अवस्थेत ही तूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर हे चित्र पाहून कोणत्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची विदारक चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। शेतकऱ्याच्या नशिबी आलेले हे पुरामुळे जे आहे ती व्यथा आपण या ठिकाणी पाहतोय। अशाच पद्धतीने जे आहे ते संपूर्ण चित्र या भागात आपल्याला पाहायला मिळतं। हजारो हेक्टरवरील पिकं खरडून गेलेत। अक्षरशः शेतकऱ्यांनी यासाठी मोठा लागवड खर्च केला होता। यातून शेतकऱ्याला 4 पैसे मिळणार होते। लेकरा बाळाचं शिक्षण असेल, लग्न असेल, अनेक स्वप्न जे आहे ते शेतकऱ्याने याच पिकाच्या भरोश्यावर पाहिले होते। मात्र ज्या पद्धतीने पाऊस पडला, ज्या पद्धतीने पूर आला, त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्याची स्वप्न सगळे धुळीत मिसळलेत। शेतकऱ्याच्या डोळ्यात सुद्धा आता अश्रू आहेत। सरकारनं मदत करावी आणि शेतकऱ्याला या सगळ्या संकटातून बाहेर काढावं अशी मागणी सुद्धा शेतकरी वर्गातून आता होताना आपल्याला पाहायला मिळते। आता सरकार याच्याकडे कसं पाहतं, या सगळ्या शेतकऱ्यांना कसं दिलासा देतं, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, रावणगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।